आपल्या युट्यूबवरती आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आनंदाची बातमी आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. पाहू शकता स्क्रीनवरती 22 ऑगस्टचा शासन निर्णय आहे आणि यामध्ये विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यासंदर्भात हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे 22 ऑगस्ट रोजी. आता सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. सप्टेंबरचा हप्ता आता जमा करण्यात येणार आहे शासनाकडून. सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. पहा, ऑगस्टचा हप्ता आल्याच्या नंतर आता सप्टेंबरच्या हप्त्याची देखील माहिती इथं आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चॅनल सबस्क्राईब करून तुम्हाला ठेवायचं आहे, जेणेकरून प्रत्येक महिन्याच्या पैशाची अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळेल. सोबतच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व अपडेट अनुदान वाढी संदर्भातल्या चॅनलवरती तुम्हाला पाहण्यास मिळतील. सुरुवात करू याच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अशी माहिती सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य सेवानिवृत्ती योजना या ठिकाणी पाहू शकता. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे ऑगस्ट 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 चे अर्थसहाय्य या ठिकाणी पाहू शकता. आत्तापर्यंत ऑगस्टचा अर्थसहाय्य म्हणजेच हप्ता तुम्हाला आलेला आहे आणि आता सप्टेंबरचा हप्ता सप्टेंबर 2025चा जो हप्ता आहे डीबीटी करण्यासंदर्भात डीबीटी पोर्टलमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे आहे. यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये पुढे माहिती आहे. पहा, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण जे आहे ते डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे आणि यामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता इथे पहा सप्टेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर खूप महत्त्वाची माहिती आहे. आता राहिला प्रश्न जे दिव्यांग बांधवांना
वाढीव जे अनुदान आहे 1,000 रुपयाचं अनुदान जे आहे, म्हणजेच अगोदरचे 1,500 रुपये आणि आता वाढीव 1,000 रुपयाचं अनुदान, एकूण 2,500 रुपये अनुदान सप्टेंबरच्या हप्त्यामध्ये मिळणार का? या शासन निर्णयामध्ये या अनुदान वाढीसंदर्भात काही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे का? त्यासोबतच आता हे 2,500 रुपये अनुदान सप्टेंबरच्या कोणत्या तारखेला मिळणार आहे, ही सर्व माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता फक्त सप्टेंबरच्या हप्त्याची तारीख आपण पाहणार आहोत. तर पहा, आणखीन ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नाही. सप्टेंबरचा हप्ता जमा करण्यासंदर्भात शासनाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून GRच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता, सप्टेंबरचा हप्ता, सप्टेंबरचा निधी वर्ग करण्यासंदर्भात शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे काळजी करू नका, लवकरच ही ऑफिशियल तारीख देखील जाहीर होईल. सप्टेंबरचा हप्ता देखील लवकरच खात्यामध्ये जमा होईल. पुढील 2,500 रुपयासंदर्भातले अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलसोबत कंटिन्यू रहा.